श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा आणि अध्यात्म या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 24 ऑगस्ट या दिवशी आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि त्याचबरोबर या दिवशी श्रावणातील एकादशी देखील आलेली आहे. तर ही पुत्रदा एकादशी ही सोमवारी आलेली आहे. तर त्याचबरोबर बघा, श्रावणातील दुसरा सोमवार आणि एकादशी ह्या एका दिवशी आलेली आहे. तर हा महासंयोग आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर बघा, अनेकांना प्रश्न पडलेले आहेत की श्रावणातील दुसरा सोमवारचे व्रत करावे का एकादशीचे व्रत करावे, आणि त्याचबरोबर जर दोन्हीचेही आपल्याला उपवास करायचा असेल तर हा उपवास कसा करावा, आणि त्याचबरोबर एकादशीचे व्रत आल्यामुळे ही पूजा कशी करावी, हे व्रत कसे करावे आणि उपवास कसा सोडावा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, यंदा श्रावणातील दुसऱ्या सोमवारी एकादशी देखील आलेली आहे. तर हा महासंयोग सुद्धा निर्माण झालेला आहे. तर भगवान विष्णू आणि महादेव यांची आपल्याला एकत्रित सेवा करायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर बघा, भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्रित सेवा केल्याने या दोघांचाही कृपाशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हा महासंयोग आपल्याला कधीच पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचे जर हे व्रत आले तर आपले हे नशीबच म्हणून समजावे. आणि त्याचबरोबर बघा, श्रावणातील दुसरा सोमवार आणि एकादशीचे व्रत आपल्याला करायचे आहे. तर बघा, अनेक जण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे व्रत करतात. तसेच या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर पंचामृताने स्नान करून त्यांना पांढरी फुले आणि त्याचबरोबर आपल्याला बेलपत्र वाहून त्यांची पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला भगवान विष्णू यांची सुद्धा देखील पूजा करायची. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना पिवळी फुले किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवून आपल्याला पूजा करायची असते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला दोघांची एकत्रित पूजा केल्यानंतर आपल्याला हे उपवास आपल्याला एकत्रित चालू ठेवायचा आहे. तर बघा, हा उपवास चालू ठेवत असताना आपल्याला मनाप्रमाणे हा उपवास ठेवायचा आहे. जर कुणाला एकादशीचे व्रत नसेल तर अशा व्यक्तींनी महादेवांची पूजा करून त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा करून त्यानंतर आपण जर दुपारी उपवास सोडत असाल किंवा संध्याकाळी जर तुम्ही उपवास सोडत असाल तर अशा प्रकारे आपण उपवास सोडू शकता. मात्र बघा, ज्या लोकांना एकादशीचे देखील व्रत असते आणि श्रावणी सोमवारचे देखील व्रत असते तर अशा व्यक्तींनी आपल्याला काय करायचे असते, तर बघा, श्रावण सोमवारी हे मीठ चालत नाही किंवा दोनदा मीठ खात नाहीत. तर अशा लोकांनी काय करायचे, तर संध्याकाळी आपल्याला एकच टाईम फराळ करायचे आहे. म्हणजे फराळाचे आपण जे पदार्थ खातो तेच पदार्थ खाऊन आपल्याला हे व्रत करायचे आहे. ज्या प्रकारे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचे एकत्रित आपल्याला उपवास घडणार आहे. तर बघा, अशा लोकांनी काय करायचे आहे, तर भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांना समर्पून किंवा आपल्याला संकल्प करून हे व्रत करायचे आहे. तर बघा, कसे करायचे की संध्याकाळी जर तुम्ही व्रत सोडणार असाल किंवा दुपारी जर तुम्ही व्रत हे सोडणार असाल तर आपल्याला फक्त एकच टाईम आपल्याला हे फराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला उपवास करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही उपवास केला तर आपली एकादशी देखील होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला श्रावणी सोमवार देखील घडणार आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही फराळाचे एकच टाईम पदार्थ खाऊन हा उपवास करायचा आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही हे व्रत केले तर अशा प्रकारे आपल्याला श्रावणी सोमवार देखील होणार आहे आणि एकादशीचे व्रत देखील होणार आहे. तर बघा, अनेक जण वर्षातील किंवा महिन्यातील प्रत्येक जी एकादशी येते ती प्रत्येक येणाऱ्या एकादशीला हे व्रत करत असतात. म्हणूनच त्यांना सुद्धा एकादशीचे व्रत केल्याचे फळ मिळणार आहे आणि त्याचबरोबर श्रावणातील सोमवारचे देखील फळ मिळणार आहे. आणि अशा प्रकारे भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांचा आपल्याला एकत्रित कृपाशीर्वाद मिळणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही हे व्रत केले किंवा या व्रताचा उपवास केला तर नक्कीच आपल्याला दोन्हीही प्रकारचे व्रत घडणार आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर तुम्ही हे करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला एकादशी करायची नाही किंवा फक्त श्रावणातील सोमवारच करायचा आहे तर त्यांनी एक टाईम जेवायचे आहे आणि एक टायमाचे जेवणाचे सात्विक पदार्थ खाऊनच आपल्याला सुद्धा हा उपवास करायचा असतो. तर अशा प्रकारे देखील तुम्ही हा उपवास करू शकता. तर श्रावणातील सोमवार आणि एकादशी याबद्दलचा उपवास करायची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.